विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एसजे अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th क्लास मधील 3rd चॅप्टर इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मधील काही व्हॅल्यूज आपण पाहणार आहोत। आता काही व्हॅल्यूज म्हणजे काय, त्यांची किमती। आता नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो, तर आपण लक्षात घ्या, व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, विभवांतराचे अतिशय लहानातले लहान एकक आपल्याला बघायचे। आता त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, जो एकक आहे 1 MV। आता 1 MV म्हणजे काय, M म्हणजे मिली आणि V म्हणजे काय, वोल्ट। म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1 MV इज इक्वल टू 10⁻³ वोल्ट। त्यानंतर आता सेकंड जे व्हॅल्यू आहे 1 मायक्रो वोल्ट। आता लक्षात घ्या 1 मायक्रो वोल्ट। आता 1 मायक्रो वोल्ट इज इक्वल टू किती आहे, 10⁻⁶ वोल्ट। लक्षात घ्या MV ची जी व्हॅल्यू आहे 10⁻³ वोल्ट आणि मायक्रोची किती आहे 10⁻⁶ वोल्ट। त्याच्यानंतर आपल्याला आता हे झाले स्मॉल व्हॅल्यू, त्याच्यानंतर आपल्याला बघायचे लार्ज व्हॅल्यू। आता लार्ज व्हॅल्यू कोणते आहेत पोटेन्शियल डिफरन्सचे, नंबर 1 आहे 1 kV। आता लक्षात घ्या K म्हणजे काय, K म्हणजे किलो आणि V म्हणजे काय, वोल्ट। 1 kV इज इक्वल टू 10⁻³ म्हणजे 10⁻³ वोल्ट। त्यानंतर बघा आता 1 MV। आता M म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, M म्हणजे आहे मेगा आणि V म्हणजे काय, वोल्ट। म्हणजे 1 MV इज इक्वल टू 10⁻⁶ वोल्ट। हे झाले लार्ज व्हॅल्यू। आता या दोघांमध्ये जर आपल्याला कंपॅरिटिव्हपणा जर करायचा असेल तर लक्षात ठेवा 1 MV इज इक्वल टू, लक्षात घ्या 1 MV इज इक्वल टू किती आहे 10⁻³ वोल्ट। इथं काय मायनस आहे, इथं काय प्लस आहे, लक्षात घ्या। आता इथं 1 मायक्रो वोल्ट मध्ये काय येतं -6 वोल्ट आहे, इथं +6 वोल्ट आहे। म्हणजे दोघांमध्ये मायनस आणि प्लसचा जो फरक आहे तो खूप मोठा डिफरन्स आहे व्हॅल्यूज मध्ये। त्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, तर तो म्हणजे व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ द करंट एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग युनिट। आता लक्षात घ्या हे जे करंट आहे, जे विद्युत धारा आहे, हे करंट कोणत्या स्मॉल व्हॅल्यूज मध्ये आपल्याला युनिट्स मध्ये आहे त्याच्या लक्षात घ्या। 1 मिली अँपिअर 1 MA। आता 1 MA म्हणजे काय, M म्हणजे मिली आणि A म्हणजे काय, अँपिअर। 1 मिली अँपिअर इज इक्वल टू 10⁻³ अँपिअर। लक्षात घ्या 10⁻³ अँपिअर। त्यानंतर बघा 1 मायक्रो A। आता 1 मायक्रो A म्हणजे काय, 1 मायक्रो अँपिअर। आता 1 मायक्रो अँपिअर इज इक्वल टू किती आहे 10⁻⁶ अँपिअर। आता लक्षात घ्या इथं सुद्धा काय, आता इथं MV मिली वोल्ट मध्ये 10⁻³ वोल्ट आहे आणि 1 मिली अँपिअर मध्ये किती आहे 10⁻³ अँपिअर आहे। म्हणजे दोन्ही युनिट सारखे आहेत, फक्त त्यांची इथं वोल्ट आहे आणि इथं काय आहे अँपिअर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता 1 मायक्रो वोल्ट अँपिअर। आता 1 मायक्रो अँपिअर इथे किती आहे 1 मायक्रो वोल्ट इज इक्वल टू 10⁻⁶ वोल्ट आहे आणि इथं 1 मायक्रो अँपिअर इज इक्वल टू किती आहे 10⁻⁶ अँपिअर आहे। म्हणजे V आणि A मध्ये एवढा फरक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काही पदार्थ असे आहेत की त्यांची रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल आपल्याला पाहायचं आहे। आता रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल म्हणजे काय, रोधकता। त्या पदार्थाची जी आपल्याला रोधकता आहे ती रोधकता आपल्याला पाहायचं आहे। त्यामुळे नंबर 1 आहे कॉपर। आता कॉपरची जी रेझिस्टिव्हिटी आहे म्हणजे रोधकता आहे ती किती आहे 1.7 इंटू 10⁻⁸ म्हणजे 1.7 गुणिले 10⁻⁸ आता त्यानंतर बघा हे जो आहे चिन्ह ओहमचा आहे, हे जो साइन आहे तो ओहम आहे आणि M म्हणजे काय, मीटर। म्हणजे कॉपरची जी रेझिस्टिव्हिटी म्हणजे जे रोधकता आहे ते 1.7 इंटू 10⁻⁸ ओहम मीटर आहे। त्यानंतर बघा नायक्रोम। आता नायक्रोमची जी रेझिस्टिव्हिटी आहे ती किती आहे 1.1 इंटू 10⁻⁶ ओहम मीटर। म्हणजे लक्षात घ्या 1.1 गुणिले 10⁻⁶ ओहम मीटर आहे। त्यानंतर लक्षात घ्या आता डायमंड। आता डायमंड म्हणजे काय, हिरा। आता हिरा कसा पदार्थ आहे, कठीण पदार्थ आहे। डायमंड इज द हार्डेस्ट मटेरियल इन मेटल। आता लक्षात घ्या 1.62 इंटू 10⁻13 टू 1.62 इंटू 10⁻18 ओहम मीटर। म्हणजे लक्षात घ्या डायमंडची जी रेझिस्टिव्हिटी आहे त्या डायमंडची रेझिस्टिव्हिटी कशी आहे 1.62 म्हणजे 1.62 गुणिले 10⁻13 त्याच्यापासून ते 10⁻18। लक्षात घ्या 10⁻13 ते 10⁻18 एवढी आहे ते, आणि ती सुद्धा रेझिस्टिव्हिटी कशामध्ये दाखवलेली आपल्याला ओहम मीटर मध्ये दाखवली आहे। अशा प्रकारे आपण स्मॉल पोटेन्शियल डिफरन्सचे व्हॅल्यूज
त्यानंतर करंटचे व्हॅल्यूज आणि रेजिस्टिव्हिटी ऑफ सम मटेरियल, काही पदार्थांची आपण रेजिस्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे.